राम राम मंडळी, तर तुमचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. जसं की रोजचं ठरल्याप्रमाणे आपण कामावने आलतो आपल्या. मग काय म्हटलं आता आलो तर तुम्हाला पण जरा दाखवा विषय. हे बघा इथनं लिफ्टमधूनच असला भारी वेळ दिसत होता बसच. नंतरनं मग आपण आपल्याला संध्याकाळ झाली तीच कामं व्हायला. नंतरनं जाताना सनसेटचा एक व्ह्यू दिसला. विषयच खोल म्हणलं काय. नंतरनं आपण कामावून सुटून आलतोच, भूक पण लागले होते. म्हटलं आता काहीतरी खाऊन घ्यावं. ओकेमध्ये मग आपण अनिकेत शेट्टानं आपण डायरेक्ट आलो मिसळ खायला. नंतर कळलं आपला पंचआउट करायचा राहिला आहे. तिथनं डायरेक्ट एक्सप्रेस माघारी कामाच्या ठिकाणी. नंतर मग तिथं जाऊन पंचआउट केला. काय विषयच खोलो आपलं कसे घाय सगळ्या गोष्टी राहून जातात. मग काय घ्यायचं एवढं तेवढं समजून. मग नंतरनं डायरेक्ट आपण आलो ॲव्हेन्यू मॉलपाशी. बघा कसं काय सजवलं आहे. विषय खोल आहे का ना विषय. ते तर तुम्हाला विषयाचा कंटेंटच आपला ते फक्त पुणेकरांची दिवाळी. दुसरा विषयच आज काय नाही तुम्हाला दिसणार. हे बघा फटाकड्याचा स्टॉल. हे कॅम्पच्या तिथला आहे बघा. गोळीबार मैदान जे आहे ना तिथं लागतो हा स्टॉल. बघा गर्दी विचारूच नका. भयानक गर्दी होती, भयानक. माणसांना गाड्या लावायला जागा नव्हती, एवढी माणसं फटाकडे घ्यायला आली ती. डायरेक्ट आपण आलो नंतरनं स्वारगेटला. बघा तिथं बघा ही सारसबागेची तिथं बघा ही मंदिर आहे. हे आता नाव माहीत नाही मला या मंदिराचं, पण आहे पण मस्त सजवलं होतं. त्यामुळं त्याचा पण एक शूट घेतला मस्तपैकी. नंतरनं आपण डायरेक्ट आलो आपण सदाशिव पेठेच्या तिथं. फायनली हे बघा शनिवार मंदिर जे आहे ना आपल्या हनुमानदादांचे ते सजवलेलं होतं एकदम मस्त असं. नंतरनं आपण आलो हे महाराष्ट्र बँक. बघा जिथून की सदाशिव पेठेड म्हणजे लक्ष्मी रोडकडे रोड जातो बरोबर तिथंच आहे. त्याच्या बाजूलाच आपली आहे ती तुळशीबाग असेल माझ्या अंदाजे. हां. नंतरनं ABC चौकातून डायरेक्ट आपण गेलो आपल्याला लाडक्या बाप्पाच्या इकडं. पण त्याच्या अगोदरच जाताना लागतो तो शनिवारवाडा. मग काय शनिवारवाड्याचा तो विषयच खोल केला होता. असं हुबेहूब देखावा पूर्ण त्या अशा जे पुढचा दरवाजा होता मेन त्या दरवाजावर केला होता. आता एवढं काय दिसत नव्हतं कारण की आपण खूप हुशार आलतो त्यामुळे आता आपल्याला जाता येत नव्हतं. बाहेरून थोडासा घेतला शूट. नंतर ना आलो आपल्या सगळ्यांचा लाडका म्हणजे पुणेकरांचा सगळ्यात लाडकं ठिकाण. एकदम असं म्हणजे प्रिय ठिकाण म्हटलं तरी काय हरकत नाही. ते म्हणजे आपले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती. तिथं नाही गेलं ना असं विषयच होत नाही हो. पुण्यातलं पहिलं काय बघायचं म्हणलं की हे ठिकाण असतं. त्यामुळं हे ठिकाण चुकवून कधीच चालत नाही कारण की आपल्या बाप्पाचे पण आपल्याला साथ आहे हो. त्यामुळं पहिलं दर्शन इथंच घ्यावं लागतं. येऊन आलं की पुण्यात सुरुवातच इथून करायला लागते ना प्रत्येक गोष्टीला. त्यामुळं कसं काय एक नंबर ह्यावेळेस सजवलेलं दिवाळीला पण ह्यांना मस्त असा देखावा केला होता. लाईटिंग बिटिंग त्यात पुढे समोर गेला तुम्हाला कळेलच. तर कसं आपण जरा थोडंसं 10-10:30च्या सुमार होतं त्यामुळे ट्रॅफिक होतंच बऱ्यापैकी. त्या दिवाळी म्हटलं की ट्रॅफिक नाही असं होणारच नाही पुण्यात. नंतर ना काय ओकेमध्ये असं इथून पुढं निघून आलो आपण फायनली. मग तिथून बाहेर पडतानाच आपल्याला बघा जी तुळशीबागाचा आतला रोड आहे जिकडून तिथून आपण ABC चौकाकडे निघतो तो असा मस्त असा जवळ होता ना. बसच विषयच खोल करून टाकलेला यावेळेस पुणेकरांना. तरी बऱ्यापैकी ह्यावेळेस एवढी पुण्यात काय दिवाळीशी वाटत नव्हती की दिवाळी असल्यागत म्हणजे वाटतच नव्हतं. पण काय ठिकाणी होतं जेमतेम म्हणजे चांगलं केल्यागत. नाव ठेवून काय गोष्टींना चालणारच नाही हो. हे बघा तुळशीबागेचं हे मधला दरवाजा एक नंबर असं करून टाकलेलं. तर काय पलीकडचं काय दाखवता आलं नाही आपल्याला. ट्रॅफिकमुळे जास्त गाडी चालवायचं आहे का व्हिडिओ काढायचा हेच कळत नव्हतं. तर त्यातल्या त्यात आपण आपला आवरत आपण डायरेक्ट आलो झेड ब्रिजला. तर झेड ब्रिज बऱ्याच लोकांना तर माहिती आहे झेड ब्रिज म्हणजे काय विषय. पण ह्यावेळेस जरा वेगळाच विषय होता. काय माणसांना तिथं कंदिली घेऊन फुगवत सोडत होते ढगात. आता या कार्यकर्त्यांचा काय जातच नव्हता लवकर. शेवट वैतोगून त्यांना सोडला. फायनली तो गेला डायरेक्ट गेला खाली. तर काय नशीब व शेवट नशिबापुढं कोणाला काय करता येणार आहे. नंतर एका कार्यकर्त्यानं सोडला त्याचा काय एक नंबरच गेला हो. मस्तपैकी थोडा वेळ खालीच होता असं वाटत होता पडल तो. पण नाही त्यानं आकाशी भरारी घेतली बघा. असा जे वर जे गेलता बसच. पण कसं आहे त्याचं मेन पण जास्त मोठं नव्हतं त्यामुळं ती पण लवकर खाली पडून गेला. पण जेमतेम चांगला वर गेलता बघा. कारण की मनापासून केलेली गोष्ट कधी बी नीट होती. हां विषयच नाही हो. नंतर इकडं बघा जे आपण ऐकून असतो 280 शॉट ते अशा प्रकारे फुटतात बघा. तुम्हाला दिसतात का नाही माहीत नाही कारण की नाईटला कसं आहे बऱ्यापैकी आपला मोबाईल काय एवढा नीट साथ देत नाही. पण त्यातल्या त्यात चांगला देतो नाही असं म्हणून चालणार नाही. नंतर भाऊ काय इकडं निम्म तर रील स्टारच होतं सगळा. गाड्यानं तर काड्या भेटावलेल्या. नंतर पावसाळा लावून लागला फोटो काढायला. पण पावसाळ्याचा ते असं म्हणजे जे पडतात ना कारंज्या एवढ्या पडायला लागल्या गडी मागं सरायला लागला. तर काय करता पाहिजे तर दोन्ही पण रील पण आणि पाऊस पण काय दोन्हीपैकी एकच भेटतो. त्याला फोटो भेटलं का नाही हे माहीत नाही. तिथून आपण आलो पुढं जरा. आता म्हटलं ही कार्यकर्ता कंदिल तो विकतोय त्याला विचारावं की तिला काय. पण काय आपल्या रेंजच्या बाहेर आहे हो. ही
आपल्याच्या नसलं होणार नाही कधी. हे बघा नंतर ना आपण डायरेक्ट आलो आता FC रोडला, कारण की फिरून वाज बघायचं होतं आणखी काय. हे मॅगडीचं बघा स्टोअर होतं खालचं, मस्त एकदम सजवून टाकलेलं. त्यात हा नवीन झालेला ब्रिज बघा. आता बऱ्यापैकी 90% लोकांना तर पुणेकरांना तर माहितीच असेल ब्रिज कोणता आहे. तिथं आपल्याला आता जाता नाही आलं म्हणून जेड ब्रिजवरूनच ह्याचा शूट घेतला लांबूनच. मस्त वाटत होतं एकदम खट्टामध्ये एकदम. नंतर ना डायरेक्ट आपण आता हा जो आहे रोड तो आहे आपल्या सदाशिव पेठेचा रोड बघा. तिथं पण एक नंबर खतरनाक असं सजवलेलं होतं. काय काय कार्यकर्त्यांना तर दुकानातून डायरेक्ट कपड्याच्या शार्प्याच टाकल्या होत्या. पुणेकर म्हणल्यावर पुणे तिथे काय म्हणणंच आहे का नाही, त्यामुळं काय विषय खोल आहे हो सगळा. फायनली आपण हळूहळू ट्रॅफिकमधून पुढे निघत होतो. आता बऱ्यापैकी ट्रॅफिक पण कमी झालं, त्यामुळं काय जास्त लोड नव्हता गाडी चालवायचं बी काय आपल्याला. नंतर आता ऑनलाईन कार्यकर्त्याला आपण पान खाऊ मस्तपैकी. तर आलं का नाही तुम्ही एकदा नक्की तर पान ट्राय करून बघा. सदाशिव पेठेच्या रोडलाच आहे पान बघा, स्वारगेटवरून येताना. एक नंबर क्वालिटी पान लागतं बघा. त्यात इथलं सा देखावा खतरनाक. तिथंच पानवाल्याचं थोडं म्हणजे स्वारगेट तुम्ही क्रॉस केलं का नाही तिथूनच हा बघा देखावा दिसतो. कधी यायचं झालं तर बघाच, मस्त केला आहे. मला सगळ्यांपैकी हा देखावा भरपूर आवडला, म्हणजे खूप आवडला, मस्त केलं. आणि हे आपलं स्वारगेट हे तर सगळ्यांना माहितीच असेल. हे ज्याला माहीत नाही त्यानं पुण्यात राहू नये असं मला तर वाटतं. स्वारगेट माहीत नाही म्हटलं तर काय बोलायचं. नंतर ना फायनली आपण हळूहळू डायरेक्ट आपण आलो पुढं कॅम्पमध्ये. आता कॅम्पमध्ये कॅम्पचा बर्गर विषयच खोल, त्यांना पण खतरनाकमध्ये एकदम नियोजन करून टाकलेलं बघा. फायनली आपण डायरेक्ट आपण कार्यकर्त्यांपाशी आलो, म्हणजे आपल्या रूमच्या तिथं. आता काय इथं झाल्यात मित्र आपले 1-2 जरा चांगले, येऊन थांबलो जरा तिथं दुकानापाशी. कार्यकर्त्यांचं का आता फटाकडे पण बऱ्यापैकी सेल झालतंच, मग काय कार्यकर्तं खुशीच होतं. राहिलं सोयलेलं फटाकडे हेच वाजवत होतं. फायनली मग आपण आता म्हटलं चला रूमवर, कारण की कटाळा तर लय आला, झोपावं म्हटलं. आता दुसऱ्या दिवशी सकाळ उठून गाव गाठायचं आहे आपलं. फायनली आपण बघा रूमवर आलो आणि आपल्या दिवसाचा बघा इथं शेवट केला. चला भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा बघा.